देव दिसत का नाही? नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहतायत भक्तिकोश. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात बऱ्याचदा प्रश्न येतो की देव आहेत पण दिसत का नाहीत. बरोबर आहे ना? की आपण म्हणतो की देव आहेत, आपण त्यांची पूजा करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, पण जर देव खरे असतील तर ते आपल्याला दिसत का नाहीत? हा फक्त प्रश्न नाहीये, हा एक शोध आहे आणि आज आपण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. आता पहिल्यांदा हे बघूयात की देव म्हणजे नक्की काय बरं. सगळ्यात आधी आपण देव म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. देव म्हणजे फक्त एक शरीर नाहीये, तर तो एक ऊर्जा म्हणजे एनर्जी आहे, एक चैतन्य आहे, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो. जसं की हवा आपल्याला दिसत नाही, हा, पण ती असते, तसंच देवाचं आहे. आता याच्यासाठी आपण काही पुराणातील दाखले बघूयात. आपल्या पुराणांमध्ये अनेक वेळा देव प्रकट झालेले आहेत. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. रामायणामध्ये तर भगवान राम अनेकांना दिसलेलेच आहेत, कारण तो मानव अवतारच होता. बरोबर आहे ना? मुख्य म्हणजे यामध्ये ते मानव अवतारामध्येच होते, त्यामुळे ते दिसतच होते. प्रल्हादासाठी भगवान नरसिंह खांबातून प्रकट झाले, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे देव दिसू शकतात. हा, देव दिसू शकतात, पण प्रत्येकाला नाही. आता तुम्ही म्हणाल की मग आपल्याला का दिसत नाहीत? यामागे काही कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे आपलं परसेप्शन हे मर्यादित आहे. आपण फक्त तेच पाहू शकतो जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसतं. पण युनिव्हर्समध्ये अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकत नाहीत. जसं की रेडिओ वेव्हज, हवा, एनर्जी, मन शांत नसणं. देव पाहण्यासाठी फक्त डोळेच नाहीत, तर मन सुद्धा शांत असावं लागतं. आजचं लाईफ जर आपण बघितलं तर स्ट्रेस, डिस्ट्रॅक्शन, मोबाईल, इथे आपल्याला स्वतःकडे पाहायला वेळ नाही, तर मग देव कसे दिसणार? पुढचा मुद्दा आहे की श्रद्धा आणि साधना. पुराणात जे लोक देवांना पाहू शकले त्यांनी वर्षानुवर्ष तपस्या केली होती. ध्यान, भक्ती, आराधना, एकाग्रता. आता याचं सायन्स कनेक्शन बघूयात. ते काय सांगतं? सायन्स सांगतं की आपण फक्त व्हिजिबल स्पेक्ट्रमच पाहू शकतो, ज्याची एक काय म्हणतो त्याला, लिमिटेड रेंज आहे. पण त्या पलीकडेही असं खूप काही आहे जे आपण पाहू शकत नाही. जसं की इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट. म्हणजेच न दिसणं म्हणजे नसणं नाही. आता क्वांटम थेरी काय म्हणते, त्याचं काय कनेक्शन आहे? तर क्वांटम फिजिक्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे, ऑब्झर्व्हर इफेक्ट. याचा अर्थ ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो ती गोष्ट बदलते. आता विचार करा, जर आपलं माइंड कम्प्लिटली फोकस्ड आणि प्युअर असेल तर आपण वेगळ्या रियालिटीला एक्सपिरियन्स करू शकतो का? हा प्रश्न सायन्स अजून एक्सप्लोअर करताय आणि स्पिरिच्युअलिटी आधीपासूनच सांगते. बरं, आता कोणाला देव दिसू शकतात? बरोबर आहे ना, की देव कोणाला दिसू शकतात याचा विचार करूयात. ज्याचं मन पूर्णपणे शांत आहे, ज्यांची श्रद्धा अढळ आहे, ज्यांनी अहंकार सोडला आहे. म्हणजे देव पाहणं म्हणजे बाहेरचं नाही, तर आतलं ट्रान्सफॉर्मेशन आहे. एक छोटीशी कथा सांगतो. एक संत होते, ते रोज देवाला विचारायचे की मला दर्शन द्या, मला दर्शन द्या. एक दिवस त्यांना एक भिकारी भेटला, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. नंतर एक म्हातारा माणूस आला, तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं. रात्री देव स्वप्नात आले आणि म्हणाले, मी 3 वेळा आलो पण तू मला ओळखलंच नाहीस. म्हणजेच देव कधी कधी आपल्या आसपासच असतात, फक्त आपण ते ओळखत नाही, ओळखू शकत नाही. याचा मॉडर्न मिनिंग बघूयात. आजच्या काळात देव दिसणं म्हणजे काय? एखाद्याला मदत करणं, चांगलं वागणं, प्रेम देणं. जिथे चांगुलपणा आहे तिथे देव आहे. देव दिसत नाही कारण ते फक्त दिसण्यासाठी नाहीत, ते अनुभवण्यासाठी आहेत. जेव्हा तुमचं मन शांत होईल, जेव्हा तुमचं हृदय शुद्ध होईल, तेव्हा तुम्हाला जाणवेल देव कधीच दूर नसतात, ते नेहमी आपल्या सोबतच असतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमची मोलाची कमेंट करा, तुमचे विचार व्यक्त करा.
हा व्हिडिओ शेअर करा आणि भक्तिकोशला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी राहुल, पुन्हा भेटूयात एका नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.